शुभ सकाळ. तर सकाळ झालेली आहे. आम्ही काल संध्याकाळी मस्त घरी आलो, जेवण वगैरे बनवलं, जेवलो वगैरे, मस्त झोपलो. आता वाजले सकाळचे 9 आणि आम्ही चाललो आहे. गेस करा. थोड्याच वेळात भेटू त्या ठिकाणी. बाय बाय. काहीतरी बोल. तर म्हापण्यात मारून आम्ही नाश्ता केला. इथे आपले फेमस असं वडापाव सेंटर आहे. इथे लाल वडा भेटतो मोस्टली. म्हणजे आपल्याकडे मोस्टली भाजी पिवळी असते, इथे लाल असते. खूप चांगली टेस्ट आहे. नक्कीच इथे येऊन खा. विशाल कॅटिंगच्या समोरच आहे. मस्त भेटतं. आपली पब्लिक खाते, नाश्ता करते सगळे. आणि मला तर असं वाटतं की सगळे पाण्यात जाऊन वाकणार आहेत, हे नक्की. तर आम्ही आलो आहे निवतीला. आपण आलो आहे निवती बंदरला. इथे बघू शकता किती मस्त खूप साऱ्या बोटिंग लागलेल्या आहेत. आणि ह्याच एका बोटीवरून आम्ही जाणार आहे लाईट हाऊसला. तर आम्ही चाललो आता निवते बीचला लाईट हाऊस वगैरे बघायला, बोटिंगसाठी डॉल्फिन राईड करायला. तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं ते. आणि तुम्ही पण आमच्यासोबत राहा आणि बघा किती आम्ही मजा करतोय. चला तर आपला प्रवास सुरू झालेला आहे. वरडा मरे असे काय. तर मग कसं वाटतंय तुम्हाला? फायनली ही ट्रिप आपली एकदम भारी झालेली आहे. आणि आपला शुभम बोलत होता की ही राईड आपल्याला करायची. आम्ही नाही म्हणत होतो की रात्री लेट होणार झोपायला, सकाळी उठणार की नाही, लवकर उठायला पाहिजे. तर आता वाजलेच 10:30 आणि आम्ही इथे आलो. कसं वाटतंय? मस्त, एकदम भारी. आणि हे ज्या पोटीचे पैसे आहेत ते आमचा भाव म्हणजे शुभम देणार आहे. आणि आपला भाव राज इथे ह्या हॉटेलमध्ये कामाला आहे. बघा हे हॉटेल किती भारी आहे. म्हणजे समोर समुद्र, अथांग समुद्र. आणि हे त्याचं इथे हॉटेल आहे, फुल 5 स्टार हॉटेल. कोणाला व्हिजिट करायची तर करू शकता. फायनली आम्ही पोचलोय लाईट हाऊसला. आलंय ते आहे लाईट हाऊस. किती भारी. भाव दाखव आपले. डिश पण लावलाय. डिश कॅबल
तर हा स्पॉट आहे स्कुबा ड्रायव्हिंगचा, जिथे बघा ही एक बोट लागली आहे आणि ह्या गोष्टी करायला पर पर्सन 3,500-4,000 रुपये लागतात. भारी आहे, इथे डीप वॉल आहे एकदम. आयलंड याच्यावर ना पक्षी राहायचो, स्विफ्ट पक्षी नावाचा एक पक्षी राहायचो. जेव्हा आपल्या लाळेपासून ना घरटी बनवायचो, जे आपले अंडे वगैरे सांभाळायचं त्याच्यासाठी. आणि ना याची ना तस्करी व्हायची पहिले. जे केरळचे लोक यायचे ना ते इकडे मासेमारीसाठी यायचे, त्यांना ते समजलं. त्यानंतर ते याची हे करायला लागले, तस्करी करायला लागले. तर कोस्ट गार्डचे जे बोटी असतात ना त्यांना ते समजलं, तिकडून ते पूर्णपणे बंद केलं त्यांचं हे. असं आहे आयलंड आहे. आता आहे काय इथे ते पक्षी काय झालंय, त्यांची उत्पत्ती वारंवार कमी झाली, त्याच्यामुळे ते आता दिसत नाही. पावसा टायमिंगला येतात थोडेफार, पहिले भरपूर ते गुफेच्या आतमध्ये आहेत ना, ते उलटे आतमध्ये आहेत. उलटे आणि ते लटक. असे जाग्यावर असे उभं राहू नाही. शकत नाही. ती अशी त्यांची ते जे धार आहे ना वा. त्याच्यावर ते फक्त उभे राहतात. त्यांचे हा. पाय वगैरे एकदम छोटे असतात त्याच्यासाठी. आणि त्यांची जी उलटी आहे ती महाग आहे ना. हो, उलटी नाही, हा ते लाळ आहे. लाळ, हा. लाळीची ते घरटी बनवतात आपल्या किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी. हां हां. ते जे लाळ आहे ना ती बाहेर परदेशात जाऊन विकतात. हम्म. त्याचे आपण कॉस्मेटिक वापरतो ना त्याचा यूज होतो. हां. हे 1931 साली बांधलेलं आहे, ब्रिटिश कालीन आहे हे. बघा ब्रिटिश कालीन लाईट हाऊस बघा. कोण बोलताय? हे नाही नाही, आम्हीच बघणार आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला लागणार. याच्यावर ना 2 वर्कर्स आहेत कामाला, जे 8-8, 15-15 दिवसांनी ना अपडाऊन करत असतात. म्हणजे असे भरपूर कामगार आहेत त्याच्यावर. ओके. ते 8-8 जी बोर्ड असते ना आपल्या गव्हर्नमेंटची ती इकडे येते आणि त्यांना त्यांचं काही जे सिलेंडर वगैरे काय जे चढवायचं असते रेग्युलरचं सामान ते तिकडे देते. 8 दिवसांनी एक ट्रिप असते त्यांची. मस्त लाईफ आहे की नाही त्यांचं. मस्त कधी घंटा. आणि ती जे लाईट हाऊस सांभाळायचे पहिले काळी ते कपल होते ना 2. हो हो, ते कपल होते. तर त्याचं मूर्त ते वरतीच आहे ना, तिकडे वरती त्याला हे आहे तिकडे त्याला वरती हा समाधी आहे ना त्याची. ती स्टोरी मी वर ऐकली जायला आहे. देत नाहीत. वरती जायला अलाउड नाही. पहिले जायचे ना वरती, पहिले जायचे. आता हे स्पोर्टिंग झालंय त्यामुळे नाही देते. आणि हे काय झालं ते इकडे पहिले तस्करी व्हायची ना, हे काय ते तिकडे? बंद केलंय. ते दाखवायला सांगा. ते तुला लाईट हा दुसरा राहणार कोचरा. राहणार कोचरा. ते शुभम असं पुढे फोटो काढायचं इकडून काढायचं. हे बोलतोय. हे राजाचा फोटो काढला. सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे लाईट हाऊस सोबत. सगळ्यांनी फोटो काढलेत, काही जण राहिलेत, आम्ही राहिलोय फोटो काढायचे. मी सर्वात लास्ट. जतीन कसं वाटतंय? मस्त, मन भरलं. कोकणात भरलं. माझे पैसे शुभम दे, पण माझं पण भरलं. पैसे वसूल सगळं. लाईट हाऊसवर चढण्यासाठी इथून पायऱ्या आहेत. इथून सगळ्यांसाठी नाही. वरती जातात, पण आम्ही नाही जाऊ शकत कारण आता कोणाला जायला अलाव नाही वरती. हां, मांगलीवरून आले. मांगली बोलला तो. हे बा इथून येते म्हातारीचं चूळ. कुठे आहे ती? इथून, हा इथून.
जमली की चूळ भरून खातात. पण आता ती म्हातारी जमली. पाणी पण कमी आहे ना. पण थोडं लो टाईट झालं आहे त्याच्यामुळे ते काय होतं इकडचं पाणी वरती जाताना ते जात नाही आहे त्याच्यामुळे तिकडनं बाहेर पडतं. ते खारं पाणी वर करायचं. खारं पाणी वर हा करायचं. हे ना खारा पाण्याचं गोडं पाणी करण्याचं प्लॅन आहे हा. ओके, ओके. हार्डलीच लावले 2 महिने झाले. बर्ट आयलंड. बंट आयलंड. चालेल. ओके. आपल्या इंग्लिशचा वांदा आहे त्यामुळे इकडे तिकडे होऊ शकता. हा बोल. हे आहे ओल्ड लाईट हाऊस जे ना पोर्तुगीज काळातलं आहे जे 1800 साली बांधलेलं आहे. 1800 साली पोर्तुगालनी बांधलेलं हे आहे लाईट हाऊस ओल्डवाला. रॉकेलवर ह्याच्यावर कोळसा असतो ना आपला रॉकेल कोळसा याच्यावरती ते प्रकाश दाखवायचे का आग लावायचे का ते आग लावायची. आग लावून इशारा द्यायचे. नाही पोचायची ना सुंदर वातावरण आता वर झालं आता थोडं गप होत आहे त्याच्या आधी मजा करून घेतली आता सगळं संपलं आता कधी मी फक्त 1 BHK बुक केलं तिकडे. मे महिन्यात गोंधळाला इकडे राहायला यायचंय. लग्नाला किती तू इथे येणार आहे मला? ही आहे लाईट हाऊसच्या बाजूला गुहा. ह्याच्या आतमध्ये ते पक्षी राहतात ना. ओके. इथे पण कबूतर आहेत. खूप वैतागलेलं आहे. एक मिनिटाला 50 फोटो काढतोय. आता बघा कुंभे करताना परत एकदा फोटो काढतोय. बरेच त्याचा फोटो काढतोय. ह्या माणसामुळे आम्हाला लय त्रास दिलाय. नुसतं जिकडे जायला तिकडे 15 फोटो काढतोय. कंटाळा दिलाय माणसाने, कंटाळा.
कसं वाटतंय? गारगार वाटत. काय करणार आहे मस्त वाटलं एकदम पाण्यात जाऊन भारी. सगळे नंगू बंगू. तर फायनली आमची पिकनिक झालेली आहे. आता आम्ही चाललोय, परतीचा प्रवास चालू केलेला आहे आणि आता आम्ही जाणार आमच्या घरी. आणि आमची संध्याकाळची ट्रेन आहे तर आम्ही चाललो आता बाय. आता थोड्या वेळाने आम्ही आमच्या घरी जाणार आहे, तर ते आम्ही घरी पण दाखवतो थोडं तुम्हाला, ते पण बघा. बरोबर ना? तर आम्ही घरी चाललो आहे आमच्या मधल्या वाटेने. एकदम दत्त मंदिराकडनं आम्ही बाहेर जाणार. ही बाजूला आमची नदी. गावातच आलो आम्ही प्रॉपर. आम्ही आमच्या घरीच चाललो गावाला आलं बाई. दत्त मंदिर ही आमची नदी. इथे आम्ही गणपती फुटवतो. आमच्या घरात माहिती असते. जय जय गुरुदेव वगैरे. तेलियांच्या घरी आलेलो आहे आम्ही. ही आमची विहीर, यांची घरा. सोडायचं ना बोलले. तर आता आम्ही जेवायला आलो आहे वायफाय हॉटेलमध्ये. कशी टेस्ट असेल? छान असेल. आमच्या मुन्नाबाईने सांगितलं आहे की ते चांगलं जेवण भेटलं म्हणून आता ऑर्डर केला काही आहे. वर्ष ओके. आता आम्ही हे काय खातो आपण? गोल्डन काय माणके 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 खातो आहे. गोल्डन माणके आहे. फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे आणि आम्ही आता शतपावली करत करत घरी चाललो आहे. मनसोक्त जेवलो आज आम्ही. मनसोक्त कोणता आणि तरी मच्छी खाल्ली. नाव चणक. हा बोलला गावाला चणक मासा खूप फेमस आहे, कारण मुंबईला मोस्टली भेटत नाही तो मासा आणि ते भेटला आणि ती पण 370 रुपयाला थाळी होती. आणि जर आपण मुंबईला तर भेटतच नाही. गोवा साईडला गेलं तर गोवा साईडला महाग भेटतं जास्त. आणि 380 रुपये सुरमई थाळी, भारी रेट. आणि मुंबईमध्ये जे आता मोस्टली जे हॉटेल आहेत नाव गाजवत आहेत काय घरगुती जेवण काय नाही बनवत घरगुती जेवण. आपलंच बेस्ट आहे बाई घरगुती जेवण. आणि इथे आम्ही ज्या हॉटेलला जेवलो, वायफाय हॉटेल होतं नाव, तर ते भारी होतं जेवण तिथे. खरं तर घरची चवच होती प्रॉपर. जे आपलं घरात लाल सार बनवतात मच्छीचं सेम होतं, काही फरक नाही. म्हणजे एवढं भारी वाटलं. 2-2 भाकऱ्या दाबल्या मस्त वेगळी आणि राईस वगैरे भारी होतं जेवण. बाकी बाबू तू काय म्हणशील? मजा आली. जे नवीन कोणती तरी मच्छी खाल्ली. हां, म्हणजे सुरमईच्या अप्पर लोअर आहे ती, की चणक मासा चांगला असतो, सुरमईला तोडच आहे त्याचा. मस्त. तुझं काय म्हणणं आहे? मस्त, सगळं जेवण मस्त होतं. बस आता फक्त मुंबईला जायचं. आता मुंबईला जायचं आणि घरी जायचं उद्यापासून कामाला. चलो बाय.